अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन. मनाच्या श्लोकाचा आज 5वा श्लोक आहे. श्लोक असा आहे: मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे धरे हो जनी सर्व छी. याचं सगळ्यात पहिलं वाक्य, मना पाप संकल्प सोडून द्या. आता मनाला वळण कसं लावायचं हे रामसमर्थ पुढे आपल्याला शिकवायला सुरुवात करत आहेत. त्यांनी बाकी सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याबरोबर त्यांनी मनाला काय सांगितलं की मना पाप संकल्प सोडून द्या. आता संकल्प म्हणजे काय तर दृढ निश्चय. पण संकल्प हा जो शब्द आहे हा दोन्ही बाजूनी जाऊ शकतो. पापमार्गाने पण जाऊ शकतो आणि पुण्यमार्गाने पण जाऊ शकतो. तर हे समजून घेण्याची गरज आहे. तर एखाद्या गोष्टीचं आपण दृढ संकल्प करतो तेव्हा त्याच्या मागचं जे इंटेन्शन असतं ते तुम्हाला कर्मफलित देणार आहे. त्याच्याकरता म्हणून तुम्हाला पहिले बघायला पाहिजे की ही गोष्ट मला संकल्प करण्याजोगे आहे का नाही आहे. तर जर का तो संकल्प असा काहीतरी आहे की बाबा माझ्यामध्ये एवढा हा चेंज घडावा बाय दिस, कारण कुठल्याही गोष्टीला कुठल्याही संकल्पाला जर का तुम्ही एखादी लिमिट घातली नाही, टाईम लिमिट घातली नाही, तर त्या टाईम लिमिटच्या आत तो कधीच संपणार नाही. तो कुठल्याही गोष्टीकरता एक बंधन हे गरजेचं असतं. तर या गोष्टीमधनं रामसमर्थ एक मतीत अर्थ जो सांगतायत तो असाही आहे की कुठल्याही गोष्टीला एक लिमिट ही असणं गरजेचं असतं. मग ती कुठलीही असू दे. जर का ती तुम्ही टाईम बाउंड ठेवली नाही तर त्याचं तुम्हाला कधीच रिझल्ट्स काहीच मिळणार नाही. और उलटा इन द लॉंग रन यू विल हॅव बॅड इफेक्ट्स ऑफ इट. सो टू अवॉइड दॅट पहिली गोष्ट काय करा तर तो संकल्प आपण करण्याच्या जोगे आहे का नाही आहे. वेदर इट इज गोइंग टू बी ॲन इन्व्हेस्टमेंट और इट इज गोइंग टू बी ॲन एक्सपेंडिचर ह्याच्यावर लक्ष ठेवा. तर स्वतःचा काहीतरी उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही काहीतरी ठरवलं आहे, पारायण करायचं आहे किंवा हे करायचं आहे किंवा माझ्यातला हा अवगुण मला काढायचा आहे एवढ्या लिमिटपर्यंत, तर त्याच्यामागे जर का तुम्ही संकल्प केला तर ते इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. इट इज गोइंग टू गिव्ह यू रिटर्न्स. बट जर का तुम्ही असा कुठला संकल्प केला, आता ह्यानी माझं असं केलं ना, मी आता ह्याचा अपमान करणारच करणार, आता आय विल सी कसा हा ठरतो, कसा हा यशस्वी होतो. दीज आर पाप संकल्प. कारण दीज आर ॲक्च्युली नॉट इन्व्हेस्टमेंट. यू आर ट्राईंग टू सॅटिस्फाय युअर इगो. तुम्ही तुमचा अहंकार शमवायचा प्रयत्नात आहात. हेच सत्य आहे. आणि म्हणून ह्यानी काय होणार आहे, अधोगती होणार आहे. हे एक्सपेंडिचर आहे, हे ते खर्च आहे जो कधीच तुम्हाला काही चांगले रिझल्ट देणार नाही. मग आता पुढे काय म्हणतात, मना सत्य संकल्प जीवी धरावा. संकल्प करायचा आहे तर पूर्वी संकल्प करायची काय पद्धत होती तर पहिले आशीर्वाद मिळवला जायचा की तो संकल्प आम्ही जो करतोय तो तडीच जावा म्हणून सद्गुरूंना, परमेश्वराला प्रार्थना केली जायची. दुसरं काय केलं जायचं तर स्वतः आपण तो संकल्प एक बंधन बांधून घ्यायचं की या बंधनात मला तो करायचा आहे. म्हणून जर का तुम्ही बघितलं तर देवाचे कुठलेही पुरश्चरण म्हणा किंवा साधना म्हणा ह्याला एक बंधन असतं, टाईमाचं, टाईम बाउंड असतं. सो तसा तो एक बंधन घालून घेतला जायचा. किंवा बाबा मला या एका आसनावर एका ठिकाणी बसूनच हे करायचं आहे. ही जी आहेत ही सगळी बंधनं आहेत. इट्स बाउंड विथ समथिंग. जर का ते बाइंडिंग आपण ठेवलं नाही तर आपलं पहिली गोष्ट तेवढं लक्ष लागणार नाही. दुसरी गोष्ट आपलं मन हे इतकं चंचल आहे की ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी लेवलला, दुसऱ्या कुठल्या विश्वामध्ये घेऊन जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा तो संकल्प पूर्णत्वाला जायला त्याला काही टाईम बाउंडच नाही आहे, मग तो नाही होणार. सो इट इज ऑफ नो यूज. तुम्ही संकल्प करा का नका करू, कारण ते शेवटी घडणारच नाही. तर पहिले स्वतःमध्ये हे गोष्टी आपल्याला आणायला पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट काय तर ते म्हणतायत की मना कल्पना ते नको विषयांची. म्हणजे काय
तर मना हे जे आपलं जे कल्पना म्हणजे काय, आपले जे शरीर आहेत ना, त्याचे जे भाग आहेत त्याच्यातला जो कारण शरीर आहे, ते कारण शरीर, आपल्या शरीराचे 4 भाग आहेत. पहिले शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर, जे आत्ताचं शरीर आहे त्याला म्हणतात स्थूल शरीर. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर. तर कारण शरीर जे आहे ते कल्पनेवर जगतं. त्याचं जे जेवण आहे ते कल्पना आहे. तर मना कल्पना ते नको विषयांची. आता तू कल्पनाच तशी केली तर तुझे विचार त्यावर दिसले. म्हणजे सूक्ष्म शरीराचं जे जेवण आहे ते विचार आहेत. मग ते तुम्हाला कल्पनाच तुमची जर का पवित्र असेल तर तुम्हाला विचारसुद्धा पवित्रच येतील, चांगलेच येतील. तुम्हाला कल्पना जर का वाईट असेल तर ते त्याच दृष्टीने तुमचं मन भरकटत जाईल. त्यामुळे मना जे तू कल्पना करशील ती विषयांची करू नको, मटेरियलिस्टिक गोष्टींची करू नको. काय तुझं ध्येय आहे, तर तुला परत देवामध्ये विलीन व्हायचं आहे. तर परत देवामध्ये विलीन होण्याकरता तुला काय जे काय लागणार आहे त्या गोष्टींचा तू विचार कर, त्या गोष्टींची तू कल्पना कर. तर तशा प्रकारचे विचार जे तुला बाहेर काढतील ह्या सर्किटमधनं तसेच तुझ्या मनात येतील. विकारे घडे हो जनी सर्व छीची. ज्या माणसामध्ये हे कळत न कळत ही पाप निर्माण होतं की बाबा तुमचं कोणाची तरी तुम्हाला सूड घ्यायचं आहे, कोणाची तरी तुम्ही जे मी म्हणते की तुम्ही रिॲक्ट करता, ओके, तर ते तुम्ही करायला गेलं तर हे विकार काय करतात, या माणसाच्या मनामध्ये ते अजून विकार तयार करतात. कारण विकारामधनं विकारच जन्म घेऊ शकतो. मग ते मोह असू शकतो, लोभ असू शकतो, आसक्ती असू शकते, दुर्वासना असू शकते, कुभावना असू शकते. तर तुमचे जे षड्रिपू आहेत त्यांच्याचपैकी काहीतरी ते षड्रिपू ते काढतील आणि ते तुमच्यामध्ये ते इतके बलवान करतील की मग तुम्ही शेवटी काय होणार, समाजामध्ये छिछी होईल. समाजामध्ये छिछी होईल म्हणजे भले तुमच्या तोंडावर कोणी नको बोलू दे, ओके, पण तो मागणं तुमचं सगळे लोक तुम्हाला अवॉइडच करायला बघतील, तुम्हाला हेच करायला बघतील की बाबा नको, हा माणूस नको, हा बदनाम होऊन जाताल तुम्ही. तर त्यामुळे महाराज काय सांगतात की तुम्ही जे काही कराल, ओके, त्याच्याकरता कल्पना तुमची खोटी नको असू दे, खरी असू दे. आणि ती समाजाच्या हितासाठी असू दे, स्वतःच्या हितासाठी असू दे, स्वतःचा उद्धार करण्यासाठी असू दे. समाजात त्याने चारित्र्य संपन्न राहावे लागते, ज्याला महाराजांचे पाय धरायचे असते. बोलायचं तात्पर्य हे आहे की जर का एखादा माणूस आहे, तो जसा त्याचं काही प्रोफेशन आहे तर त्या प्रोफेशनप्रमाणे त्याला वागायला लागतं, बरोबर आहे. एखादा माणूस आहे जो मॅनेजर कॅडरवर आहे तर त्याला फॉर्मल वेअर, फॉर्मल बोलणं हे सगळं यायलाच लागतं. एखादी ब्युटिशियन आहे तर तिला बोलता बोलता त्या बाईला आपल्या ह्याच्यामध्ये गुंगवून तिच्याकडनं बाकी सगळं पण तिच्याकडनं करून घ्यायचं, हे तिला करायला लागतं. स्वतः पण तसं राहायला लागतं. जर का तिच्याकडे बघून असं वाटणार नाही की ही आपल्याला सुंदर करू शकते तर कोणी तिच्याकडे जाणार नाही. तसंच एखादा माणूस जो देवाच्या मार्गावर चालतो तर त्यालासुद्धा काहीतरी चारित्र्य संपन्न राहायला लागतं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या सद्गुरूंमध्ये आहेत, देवामध्ये आहेत, तशा दृष्टिकोन, तशी विचारसरणी, तसं राहणसण त्यालाही करायला लागतं. हे त्याची जी खरी तो आहे त्याला तो रिफ्लेक्ट केला पाहिजे. जर का हे झालं नाही तर मग कोणी त्याच्या गोष्टीला किंवा त्या म्हणण्याला अर्थ देईल का? नाही देणार. तू तुझ्या म्हणण्याच्या विपरीत जातोस तर तुला कोण पाळणार, तुझं कोण ऐकणार, अशातला प्रकार आहे. तर हा होता अर्थ तुमच्या 5व्या श्लोकाचा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी पुन्हा दुसऱ्या श्लोकाबरोबर. श्लोक नंबर 6. जय गजानन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगदंब जगदंब.